तर मित्रांनो आपण घेणार आहे आता हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट आणि आपण पहिल्यांदा घेऊया हॅमस्ट्रिंग साठी डायनॅमिक स्ट्रेचिंग. वॉर्मअप साठी बॉडीवेट स्क्वॉट 2 सेट. आता 2 सेट वॉर्मअपचे झाल्यानंतर आपण डंबेलवरती गॉबलेट स्क्वॉट घेणार आहे. चला आपण सुरुवात करूया. पायामध्ये अंतर घ्यायचं व्यवस्थित. बॅक स्ट्रेट, डाऊन अप, डाऊन अप. ॲबडक्टर मसलला व्यवस्थित फ्लेक्स आणि कॉन्ट्रॅक्ट करायचं. तर आपण पहिला सेट घेतला तो 20 kgच्या डंबेलवरती. आता आपण पुढचा सेट घेतोय तो 25 kgचा, कारण आमच्या जिम मध्ये फक्त हायेस्ट लेवल आहे ती 25 kgची आहे. तुम्हाला जेवढं वजन उचलेल डंबेलवरती, जितकं जास्त वजन घेता येईल तितकं घ्या आणि मारा. तर यानंतर आपण हॅमस्ट्रिंग साठी दुसरा आणि आजच्या दिवसातील लेग साठी शेवटचा वर्कआउट घेतोय प्रोन कर्ल. ह्यामध्ये प्रोन कर्ल मारत असताना बेंचवरती नॅपकिन टाकायला विसरायचं नाही. तर चला घेऊया आपण प्रोन कर्ल. स्लो मध्ये सोडायचं, स्क्वीज करायचं, वेट कंट्रोल करायला बघायचं, म्हणजे आपला मसल जास्त फटीग होतो. तर चला मित्रांनो आपण घेऊया काफ्सचा वर्कआउट आणि आपला वर्कआउट इथं संपवूया. आपण काफचे घेणार आहे 2 सेट. जिम मध्ये काफ्स रेजचं मशीन नसल्यामुळं डंबेल घेतलेत आणि आपले जिम मॅट एकावरती एक ठेवून उंचवटा बनवून घेतलेला आणि त्याच्यावरती काफचा वर्कआउट परफॉर्मन्स करतोय. तुमच्या जिम मध्ये मशीन नसेल तर नक्की ट्राय करून बघा. पूर्ण लोड तुम्हाला तुमच्या काप्स वरती जाणवेल. मात्र वरती आल्यावर 1 सेकंद होल्ड करायचं, नंतर खाली जायचं, होल्ड करायचं, खाली जायचं. तर चला मित्रांनो वर्कआउट संपलेला आहे. तर आपण घेऊया स्टॅटिक स्ट्रेचिंग हॅमस्ट्रिंग साठी. तर आपण पहिल्यांदा लेग पूर्णपणे बेंड करायचे नाहीत, हलकेसे बेंड करायचे आणि पूर्ण टाईट पण ठेवायचे नाही, जेणेकरून आपल्या धन्यवाद. जय श्रीराम. केलं? बंद करा, बंद करा. ह्याची आईची